कर्णबधिरत्व, लक्षणं, उपचार पद्धती आणि त्यावरील मात. मार्गदर्शक अपूर्वा जोशी दामले, वाचा आणि भाषा तज्ञ. तान्ह्या बाळामधील कर्णबधिरत्वाची लक्षणे. तान्ह्या बाळाची शारीरिक वाढ ही टप्प्याटप्प्याने होत असते. जसे मान चावरणे, उपडे होणे, बसणे, रांगणे या सगळ्या टप्प्यांवरती बाळाची आवाजाला प्रतिसाद देण्याची क्षमतासुद्धा विकसित होत जाते. साधारण 3-4 महिन्याचे मूल साधी चुटकी जरी वाजवली कानाच्या जवळ तर ते मान वळून प्रतिसाद देते किंवा आवाजाला हसून प्रतिसाद देते, त्याच्याकडे हसून बघते. जी मुलं रांगतात, बसतात त्या मुलांमध्ये आवाजाची दिशा समजण्याची क्षमता ही वाढत असते. जिथून आवाज येतो आहे तिथे ही मुलं रांगत जातात किंवा त्या व्यक्तीकडे वळून पाहतात. ह्या सगळ्या गोष्टी, ही सगळी लक्षणं घरातल्या सदस्यांबरोबरच जास्त प्रकर्षाने ही आईला जाणवत असतात. त्यामुळे ह्या अशा वेळी आईने जास्त सजग असणे आणि घरातल्या इतर लोकांच्याही निदर्शनास आणून देणे खूप महत्त्वाचे ठरते. जेवढ्या लवकर ही लक्षणं आढळतील एवढ्या लवकर या लक्षणांवरती विचार करून योग्य त्या डॉक्टरांना भेटून तपासण्या करून घेतल्या तर पुढील उपचाराची दिशा ठरवायला खूप सोपे जाते. आता ह्या परिस्थितीत कुठल्या डॉक्टरांना भेटावं तर कान, नाक, घसा तज्ज्ञ ENT जे असतात त्यांच्याकडे सर्वात आधी तपासणीसाठी जावे. ते आपला कान व्यवस्थित बघतात, बाळाचा कान बघतात आणि ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट ह्यांच्याकडे ते रेफर करतात. इथे लहान बाळाच्या चाचण्या होतात. श्रवण दोष आहे की नाही, श्रवण क्षमता किती आहे, त्याची टक्केवारी किती आहे, हे सगळे ह्यातून समजते. एकदा हे निदान झाले की मग तो जो निष्कर्ष असेल त्याप्रमाणे पुढील उपचार ठरवता येतात. कर्णबधिरत्वाची लक्षणे समजल्यावर त्यापुढील उपचार पद्धती. जेव्हा पालकांच्या हे लक्षात येतं की आपले मूल फक्त मोठ्या आवाजालाच प्रतिसाद देत आहे, मोठ्या आवाजामध्ये कुकरची शिट्टी, बाहेर वाजणारे फटाक्यांचे आवाज हे सगळे असतात, तेव्हा पालकांच्या मनात शंका निर्माण होते. त्यांच्या मनात संशय येतो की आपले मूल फक्त मोठ्या आवाजाला प्रतिसाद का देते आहे, एखादे क्षणी डोळ्यासमोर ठेवले की ते तिकडे एकाग्रतेने का बघते आहे. जेव्हा अशी शंका मनात येते तेव्हा त्या शंकेपासून ते डॉक्टरांकडे जाऊन हे सगळं कन्फर्म करण्यापर्यंतचा हा जो काळ असतो, ह्या काळात त्यांच्या मनाची स्थिती फार विचित्र असते. भरपूर प्रश्न असतात, बऱ्याच लोकांचे उपदेश आणि इकडून तिकडून मिळालेल्या माहितीचे सगळे विश्लेषण मनात चालू असते. ह्या सगळ्यामध्ये मी पालकांना एक सांगेन, जेव्हा तुमच्या मनात असा संशय निर्माण होतो, जेव्हा बाळाच्या आईला असं वाटतं की आपल्या मुलामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे किंवा आपले मूल पटकन प्रतिसाद देत नाही आहे, तेव्हा त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधून योग्य त्या तपासण्या वेळेत करून घ्याव्या. कारण हा कर्णदोष डोळ्यांना दिसत नाही, त्यामुळे याचे निदान व्हायला बऱ्याच वेळेला उशीर होतो. तोवर मुलाचे वय 3-4 असे उलटून गेलेले असते. मुलाची पहिली 5 वर्ष भरपूर महत्त्वाची असतात. त्यामुळे पालकांची इथे भूमिका खूप महत्त्वाची असते. जितकं लवकर कर्णदोषाचं निदान झाल्यावर उपचारांना सुरुवात कराल तितकं मूल खूप चांगलं प्रतिसाद देतं आणि पुढे आयुष्यात प्रगती करतं. औषधोपचार. जर कर्णदोष अतितीव्र असेल आणि जन्मतः असेल तर यावर ठोस असे औषधोपचार आपल्याकडे नाहीत. कर्णदोषाची टक्केवारी किती आणि कानाच्या कोणत्या भागावर किती परिणाम झाला आहे ह्यावर आपल्या उपचाराची दिशा ठरते. सहसा जन्मतः झालेला कर्णदोष हा कायमस्वरूपी प्रकारात मोडतो. कानातनं पाणी येणं, पू येणं किंवा कानाला काही इन्फेक्शन होणं हे जर कमी प्रमाणात असेल आणि लवकर निदान झाले तर ते बऱ्या होण्याची शक्यता खूप जास्त असते. कर्णबधिर व्यक्तींकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन.
पूर्वी समाजामध्ये कर्णबधीर व्यक्तींबद्दल एवढी जागरूकता नव्हती. कर्णदोष म्हणजे काय, त्याचे त्या व्यक्तीवर आणि जवळच्या माणसांवर परिणाम होतात याबद्दल साधी कल्पनाही नव्हती. कानाचं यंत्र म्हणजे फार फार तर काय, तर एक डबी आणि त्याला असलेली तार जी कानापर्यंत आवाज पोचवते, हेच चित्र त्यांच्या डोळ्यासमोर येत असे. पण आता काळ बदलला आहे, तंत्रज्ञानसुद्धा प्रगत झाले आहे. ती डबीची जागा आता डिजिटल हिअरिंग एड्स आणि कॉक्लिअर इम्प्लांटने घेतली आहे. आपला समाज सुशिक्षित झाला आहे, जागरूक झालेला आहे. त्यामुळे त्यांचा कर्णबधीर व्यक्तींकडे बघण्याचा दृष्टिकोनही नक्कीच सुधारलेला आहे. शहराच्या मानाने गावाकडे बघता ही जागरूकता अजून आलेली नाही. तिथेही असेच म्हटले जाते की माझा मुलगा पण उशिरा बोलायला लागला, त्याला तर ऐकू येत होतं. आत्ता माझा नातू 3च वर्षाचा आहे, थांबू अजून काही वर्ष, बोलेल, बघेल. त्यामुळे हे असे चित्र आजही गावाकडे बघायला मिळते. पालकांनी मुलांना सक्षम बनवण्यासाठी द्यायचे शिक्षण. पालकांनी एक जरूर लक्षात घ्यायला हवे की त्यांच्या कानावरती जेवढे बोल पडतील, जितकी भाषा पडेल, तितकी त्यांची वाचा सुधारण्यात मदत होईल. कारण ही मुलं जेव्हा कानावरती शब्द पडत असतात तेव्हा ते शब्द त्यांचा मेंदू स्टोअर करत असतो आणि त्यांचं शब्द भांडार म्हणजे शब्दसंग्रह, इंग्लिशमध्ये म्हणायचं झालं तर वोकॅब्युलरी त्यांची अपडेट होत जाते. त्यामुळे तुम्ही जितकं इनपुट द्याल तितकं ते आउटपुट चांगलं येईल. दुसरा एक मुद्दा सांगायचा ते म्हणजे आज पालक जर मूल पडले, खेळत असताना समजा ते पडले, तर ते सहानुभूतीपूर्वक प्रतिक्रिया देतात. सहानुभूतीपेक्षा त्या मुलांना आपल्या हातात आलेली परिस्थिती ही आपल्या कणखरतेपेक्षा मोठी नाही आहे हे समजावून सांगायला हवे. शिक्षणातून मिळणाऱ्या व्यावसायिक संधी. आपली 5 ज्ञानेंद्रिये असतात. एकात जरी कमतरता असेल तरी बाकीची ज्ञानेंद्रिये ही कमतरता भरून काढतात. श्रवणदोष असला तरी पण श्रवणदोषावरती श्रवणयंत्राने मात करून उत्तम प्रकारची स्पीच थेरपी देऊन इतर मुलांबरोबर शिक्षण घेऊन ही मुलंसुद्धा स्वतःच्या पायावरती उभी राहू शकतात. अर्थार्जनाची संधी ही आपल्या कमतरतेवरून नव्हे तर आपल्या क्षमतेवरून मिळत असते. ही क्षमता सिद्ध करण्यासाठी घरून पोषक वातावरण आणि पालकांचं प्रोत्साहन मिळाले पाहिजे. बरीच जण आपल्या कलेला व्यवसायाचं स्वरूप देतात किंवा काही जण जिथे कम्युनिकेशन डिमांड कमी आहे असे क्षेत्र निवडतात. पण ते जे क्षेत्र निवडतात त्या क्षेत्रामध्ये त्यांना पुढे जाऊन प्रगती करण्यासाठी घरच्यांनी भरपूर प्रोत्साहन वेळोवेळी दिले पाहिजे. कर्णबधीर बाळ जन्माला येण्यामागील समज गैरसमज. प्रत्येकाचा कर्णदोष हा अनुवंशिक असतो नाही. प्रत्येकाचा कर्णदोष हा अनुवंशिक नसतो. ज्या कुटुंबामध्ये मागील पिढ्यातील काही लोकांना जन्मतः कर्णदोष आहे आणि पुढील पिढ्यांमध्ये कुठल्या तान्ह्या बाळाला जर जन्मतः कर्णदोष झाला असेल तर तो अनुवंशिक म्हणता येईल. अर्थात हे रीतसर सखोल पद्धतीने अजून स्पष्ट होते. बऱ्याच मुलांमध्ये अजूनही जन्मतः असलेल्या कर्णदोषाची कारणे स्पष्ट झालेली नाहीत. बऱ्याच वेळेला एकच ठोस असे कारण नसते. कानामध्ये विविध प्रकारची औषधं किंवा तेल घालून हा कर्णदोष नाहीसा करता येतो, अजिबात नाही. कानामध्ये डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसारच त्यांनी दिलेले ड्रॉप्स घालणे केव्हाही उत्तम. आपण कानामध्ये विविध प्रकारचे तेल घालून कानाची त्वचा अधिक ओलसर होते, दमटपणा येतो. काही जण तर कानामध्ये काडी किंवा इयरबड्स घालतात. हे असे प्रकार केल्याने कानाला इजा होण्याची शक्यता खूप जास्त असते. प्रीमॅच्युअर बेबीज हाय रिस्क कॅटेगरीमध्ये असतात. म्हणजेच काही बाळांचे वजन कमी असते, काही बाळांची लंग्सची वाढ पूर्णपणे झालेली नसते किंवा काही बाळांना काचेच्या पेटीत म्हणजे NICUमध्ये ठेवलेली असते. ही सगळीच बाळं नेहमीच श्रवण दोषाची शिकार असतातच असं नाही. त्यांची वेळोवेळी तपासणी करून घेणे गरजेचे असते. सरकारच्या 1-3-6 या सूत्रानुसार पहिल्या महिन्यात, 3ऱ्या महिन्यात आणि 6व्या महिन्यात त्यांच्या श्रवण क्षमतेची तपासणी करणे आवश्यक असते.
पालकांनी पाल्याला विशेष मुलांसोबत वागताना द्यायचे शिक्षण. लहान मुलं ही अनुकरणप्रिय असतात, त्यामुळे आईबाबा जर भेदाभेद करत असतील तर ती लहान मुलंसुद्धा कळत नकळत भेदभाव करायला शिकतात. आज सर्व शिक्षा अभियान या योजनेअंतर्गत सगळी मुलं एकत्र शिक्षण घेत आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की पालकांनी आपल्या मुलाला सुजाण नागरिक बनवण्याच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा संस्कार मुलांवरती करायला हवा. आपले मूल ऐकते म्हणजे ते व्यवस्थित आणि दुसऱ्याचे मूल ऐकू येत नाही म्हणून ते एकदम वेगळे, असं त्यांनी स्वतः मनात न ठरवता आपल्यासमोर माझे मूल आणि दुसऱ्याचे मूल ही दोन्ही समान पातळीवरची आहेत हेच त्यांनी स्वतः ठरवायला हवे आणि मुलांवरती बिंबवायला हवे. कारण मुख्य प्रवाहात कर्णबधिर मुलांना आणण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा घटक जो असतो तो म्हणजे त्या मुलांची समवयस्क मित्र. जर हीच मित्रमैत्रिणी त्यांना चांगल्या प्रकारे सांभाळून घेत असतील तर त्यामुळे कर्णबधिर मुलांना मुख्य प्रवाहात येण्यासाठी मदतच होते. कर्णबधिरांसाठी विकसित झालेले तंत्रज्ञान. सध्या प्रचलित असलेले तंत्रज्ञान ज्याचा जास्त वापर होतो आहे ते म्हणजे मेसेजिंग. यामध्ये संवाद होण्यासाठी कंठातून उच्चार येण्याची गरज नाही, त्यामुळे मेसेजिंगचा वापर बऱ्याच प्रमाणावरती होतो आहे. दुसरं म्हणजे सबटायटल. कुठला सिनेमा बघताना किंवा वेबसिरीज पाहताना खाली सबटायटल्स असतील तर त्या मनोरंजनाचा आस्वाद या कर्णबधिर मुलांना नक्कीच घेता येतो आहे. त्यामुळे त्यांना सिनेमात घडणाऱ्या गोष्टी आणि त्यांचे अर्थ समजून घेण्यात खूप मदत होते. तिसरं म्हणजे व्हिडिओ कॉलिंग. आपला माणूस दूर कोसांवरती असेल तरी त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी व्हिडिओ कॉल हे माध्यम कर्णबधिरांकडून खूप वापरलं जातं. यामध्ये प्रत्यक्ष त्या व्यक्तीला बघता येतं, लिप रिडिंग करता येतं, हावभाव करता येतात. त्यामुळे सध्या हे माध्यम हिट आहे. चौथं माध्यम ते म्हणजे जेव्हा गाणी ऐकायची असतात. बऱ्याच कर्णबधिर मुलांना गाणी ऐकणं हा मोठा अडथळा वाटतो, कारण गाणी ऐकताना त्याचे बोल लिरिक्स समजत नाहीत. आज गुगलवरती प्रचंड प्रमाणात प्रत्येक गाण्याचे बोल उपलब्ध आहेत. त्यामुळे गाणी ऐकताना जर आधी गाण्याचे बोल वाचले त्याच्यानंतर समजा गाणे ऐकले तर गाण्यांमधल्या शब्दांचा अर्थ आणि ते शब्द समजायला खूप मदत होते. कर्णबधिरांसाठी प्रसार माध्यमांत आवश्यक असणारे बदल. आज अनेक मालिकांमध्ये, चित्रपटांमध्ये खाली सबटायटल्स असतात. ह्या सबटायटल्समुळे कर्णबधिर व्यक्तींना त्यात घडणाऱ्या गोष्टी आणि त्याचे अर्थ खूप चांगल्या प्रकारे समजतात. पण जेव्हा एखादा प्रोग्राम लाईव्ह असतो त्यावेळेला सबटायटल्स उपलब्ध होऊ शकत नाहीत. मग अशावेळी जर साईन लँग्वेज इंटरप्रिटरच्या माध्यमातून, त्यांच्या हातवाऱ्यांच्या माध्यमातून जर ती माहिती कर्णबधिर व्यक्तींपर्यंत पोचवली गेली तर ते जास्त सोपं होईल. मुळात प्रसार माध्यमांनी जेव्हा हे प्रोग्राम लाईव्हवरून वेबसाईटवरती अपलोड होतात त्यावेळेला ते सबटायटल्स सकट होत आहेत की नाही ह्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे आणि त्यासाठी प्रयत्नशील राहायला हवे. सरकारी योजना. आपले सरकार कर्णबधिर मुलांसाठी ज्या योजना राबवते आहे त्या योजनेची माहिती समाजामधल्या सगळ्या स्तरांमधल्या लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे. जर ती माहिती त्यांच्यापर्यंत पोचली तर ते समाजातली सगळी लोक डोळसपणे आजूबाजूला पाहतील आणि असे कोणी आढळले तर त्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करतील. उदाहरणार्थ, ज्या मुलाचे वय 5 वर्षाखाली आहे आणि त्यांना जर अतितीव्र कर्णदोष आहे, श्रवण यंत्राचा उपयोग होत नाही आहे आणि त्यांच्या पालकांचे अल्प उत्पन्न असेल तर अशा मुलांसाठी कॉक्लिअर इम्प्लांट ही जी शस्त्रक्रिया आहे त्या शस्त्रक्रियेचा खर्च करण्यास सरकार मदत करते. श्रवण यंत्रांची काळजी कशी घ्यावी. श्रवण यंत्र हे मुलांच्या आयुष्याचा आणि शरीराचा अविभाज्य घटक आहे. हे पालकांनी लक्षात ठेवले पाहिजे. श्रवण यंत्राची काळजी पालकांनी मुलांसमोरच घेतली पाहिजे. जसे की त्या श्रवण यंत्राची बॅटरी बदलणे, मूल जसे मोठे होत जाते तसे ते
बॅटरी बदलत असताना मुलांना तसं सांगणे की आपला मशीनचा आवाज गेला आहे, आता आपण बॅटरी बदलतो आहे, जेणेकरून ते मूल निरीक्षण करून लक्षात ठेवेल आणि मग मूल मोठे झाल्यानंतर त्यांना तसेच सांगणे की आवाज गेला आहे का, आवाज येत नाही आहे का, आपण मशीनची बॅटरी बदलूया, असं आपल्या वागण्यातूनच त्यांना याची शिकवण देणे हे फार गरजेचे आहे. श्रवणयंत्राची दुरुस्ती, श्रवणयंत्राचं सर्व्हिसिंग हे पालकांनी सजग राहून वेळोवेळी करून घेणे गरजेचे आहे. मुलाला 1 मिनिट काय, 1 क्षण, 1 दिवसही श्रवणयंत्राशिवाय ठेवू नये, तरच त्या मुलांमध्ये श्रवणयंत्राची सवय लागण्यामध्ये जास्त मदत होईल. दुसरं म्हणजे असं की पहिलं श्रवणयंत्र जेव्हा मुलाला लागतं ते श्रवणयंत्र आपण आयुष्यभर ठेवू शकत नाही. कितीही म्हटलं तरी ती इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे, ती आपल्याला सतत काही काळानंतर बदलावी लागेल. पहिलं मशीन लावल्यानंतर साधारण 5 ते 7 वर्षानंतर दुसरं श्रवणयंत्र लावणे गरजेचे आहे. कारण दर 5-6 वर्षांनी तंत्रज्ञान बदलत असते, अपडेट होत असते. त्यामुळे मी पालकांना असं सूचित करेन की पहिलं श्रवणयंत्र लावल्यानंतर दुसरं श्रवणयंत्र घेईपर्यंतचा जो काळ आहे त्या काळामध्ये त्यांनी पैशांची गुंतवणूक करावी. कारण एक मशीन नाही म्हटलं तरी सगळ्यांना त्याची किंमत परवडेल असं नसतं. बाजारामध्ये 3,000पासून 3 लाखापर्यंतची मशीन्स आहेत. पण आपल्या मुलाला त्याच्या हिअरिंग लॉसप्रमाणे, त्याच्या कम्युनिकेशन डिमांडप्रमाणे आणि त्याला कुठलं मशीन सूट होत आहे की नाही होत आहे हे सगळं त्या चाचणीमधून बघावे लागते. ते पक्के झाले की मग ते मशीन विकत घेताना पैशाची चणचण होऊ नये यासाठी पालकांनी आधीपासूनच गुंतवणूक सुरू करणे गरजेचे आहे. जेव्हा काही कुटुंबांमधल्या लोकांना श्रवणयंत्राचा खर्च हा आपल्या आवाक्याबाहेरचा वाटतो, परवडणारा नसतो, अशा वेळेला बऱ्याच सामाजिक संस्था आहेत, त्यांच्याकडून मदत मिळते. अनुभव. आत्तापर्यंत मी तुमच्याशी संवाद साधला. काहींना जाणवलं असेल, काहींना जाणवलं नसेल, पण मी सुद्धा स्वतः एक कर्णबधीर आहे. मलाही जन्मतः अतितीव्र कर्णदोष आहे. आजही मी दोन्ही कानांना मशीन लावते आहे. मी आज स्वतःच्या पायावरती उभी आहे, ते म्हणजे मी आज ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट झाले आहे. माझं स्वतःचं क्लिनिकही आहे. व्यक्तिशः अनुभव जर म्हणाल तर बरे वाईट अनुभव दोन्ही येत गेले. बरे जास्त आणि वाईट अगदी कमी असे अनुभव मी घेतले. बऱ्याचदा माझ्याशी बोलताना लोकांना हेच मुळात समजत नाही की मी मशीन लावले आहे, मला दोन्ही कानांनी ऐकू येत नाही, हे त्यांच्या निदर्शनात पटकन येत नाही. ऐकू येण्यात प्रॉब्लेम आहे हे तेव्हाच समजते जेव्हा त्या व्यक्तीचे बोलणे कानाला वेगळे वाटते किंवा खटकते. दुसरा अनुभव म्हणजे माझ्या कर्णबधिरत्वाचे निदान जिथे झाले तिथेच मी माझे पुढचे शिक्षण घेतले. तिथेच मी ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट झाले. त्यामुळे कॉलेजमध्ये हे शिक्षण घेताना जेव्हा एक नवीन प्रोफेसर आले होते त्यांना माझ्या बोलण्यावरती विश्वासच बसत नव्हता की मला अतितीव्र कर्णदोष असूनही मी इतकी चांगल्या प्रकारे बोलू शकते. त्याच कॉलेजमध्ये म्हणजे त्याच हॉस्पिटलमध्ये माझे निदान झालेले असल्याने माझ्या पहिल्यापासूनच्या सगळ्या रेकॉर्डची फाईल तिथे होती. ती फाईल त्यांनी बघितली, सगळं पडताळून पाहिलं आणि मग त्यांची खात्री पटली की मला आता हिच्यावरती विश्वास ठेवावाच लागेल की अतितीव्र कर्णदोष असूनही ही मुलगी लवकर निदान झाल्याने, लवकर योग्य ते उपचार केल्याने आज चांगल्या प्रकारे ऐकू शकते आणि बोलू शकते. बरे वाईट अनुभव गाठीशी आहेतच, पण आता स्पीच थेरपिस्ट म्हणून स्वतंत्रपणे वावरताना माझ्या दोन्ही कानांमध्ये श्रवणयंत्र असतेच. त्यामुळे कर्णबधिर मुलांचे पालक मला भेटले, माझ्याशी बोलले तर माझे बोलणे ऐकून त्यांच्या दुखऱ्या मनावरती हळुवारपणे फुंकर घातली जाते. त्यांच्या मनात माझ्याकडे पाहिल्यानंतर असा विश्वास निर्माण होतो की आमची ही मुलं अशी सक्षम बनतील, स्वतःच्या पायावरती उभी राहतील. त्यांचे हे उन्मळून पडलेले मन पुन्हा एकदा जिद्दीने उभे राहू पाहते. आणि आता जाता जाता मला भावलेल्या या काही ओळी. बिघाड हो त्याच्या केवळ कानात, वाचा इंद्रियात दोष मुळी नाही. शब्द नाही कानी कशी यावी भाषा, मुका नसोनीही गप्प सदा राही. खूप खूप बोला कर्णबधिरांशी, बोला या कसा तो शिके लवलाही. घटक समाजाचा घडवा समर्थ, सौख्य तया द्या हो जोडाही पुण्याई.